हॅलो फ्रेंड्स, द फूड स्पेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण एक वेगळी रेसिपी करणार आहोत, भरली शिमला मिरची। तर इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे, जी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आणि धुतल्यानंतर त्याचा देठाकडचा जो भाग आहे तो असं या पद्धतीने कट करून आपण त्याच्या सर्व बिया काढून घेणार आहोत। कारण आपल्याला भरली शिमला मिरची करायची आहे, त्यामुळे आपण हे असं पूर्ण बिया काढून आपण याला पोकळ करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला यामध्ये सारण आणि मसाला भरता येईल। आपण भरली वांगी ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भरली शिमला मिरची करायची आहे। आता आपण सारण तयार करायला घेणार आहोत। इथे मी मिक्सरमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे। आणि त्याचमध्ये मी इथे सुकं खोबऱ्याचा किस पण घातलेला आहे। आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण। आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे। आता इथे एका ताटात 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। इथे भाजलेल्या तिळाचा कुटाचा वापर केला तरी चालेल, तीळ हे ऑप्शनल आहेत। त्यामध्ये सुकं खोबऱ्याचं वाटण, पाव चमचा हळद, थोडंसं काळा मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धने पावडर घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये। आता आपण यामध्ये सर्व मसाले घातलेले आहेत आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी टाकून याला ओलसर करून घेणार आहोत। आता आपला मसाला तयार झालेला आहे आणि आता हा तयार झालेला मसाला आपल्याला ह्या शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे। खूप छान लागते ही रेसिपी। बऱ्याच जणांना शिमला मिरची खायचा खूप कंटाळा येतो, तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। आता इथे मी कढईमध्ये 7 ते 8 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे, त्यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे। आता या तेलातच आपल्याला ही शिमला मिरची तेलामध्येच वाफवून घ्यायची आहे। एक साधारण 5 ते 7 मिनिटे आपण याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। आणि आपली शिमला मिरची ही वाफवून झालेली आहे। तर आपण याला दुसऱ्या साईडने देखील याच पद्धतीने छान ब्राऊन करून घेणार आहोत। ही खालच्या साईडने एकदम छान ब्राऊन झालेली आहे, तर दुसऱ्या साईडने आपल्याला छान ब्राऊन करून घ्यायचं आहे। आणखीन 1-2 मिनिट आपण यावरती झाकण ठेवणार आहोत। आता याला आपण थोडंसं परतून घेऊन यामध्ये अगदी किंचितचं पाणी घालणार आहोत, जेणेकरून मसाला खालीही चिकटणार नाही कढईला किंवा करपणार नाही, यासाठी खूप थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि पाणी घालून पुन्हा एकदा याला छान परतून घ्यायचं आहे। अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील, तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा। खूप छान शिमला मिरचीची भाजी तयार होते। ही भाजी तुम्ही भाजी, पोळी, भाकरी किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता। आता यावर आपण कोथिंबीर टाकून सर्व करणार आहोत। आणि आपली तयार झालेली आहे भरली शिमला मिरची। तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।